राग एवढा भांडार केलं, एवढं हजारो जन्म जातील संपणार नाही. किती भाष्य करणारे झाले, किती विद्वान झाले, पण पूर्ण झालं का नाही झालं. आता त्याच्यात घुसखोरी केली आपण, चिरकाल टिकणार सोडून गाणे कविताही लावल्या त्याला काय ना. आणि मोठ्या लावून आवरेजही वाढवलं. कशाच संपलं का नाही. महाराज म्हणताय आम्हा शितोपारी पांडुरंग कोणाकोणाला तुका म्हणे असो अनाथ दुबळी आम्हा शितोपारी पांडुरंग ज्ञानेश्वर काय 2 मिनिटं अभंगाचा उपघाट मांडण्याचा मी प्रयत्न केला. असाच असेल अशी मी साक्ष देत नाही, वादी देत नाही. जे मांडले ते गुरुनाम गुरुवर्य वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांचा कृपा प्रसाद. जे चुकीचे माझ्या मतीचे, कुळाचे, कर्माचे, संगतीचे, परिवाराचे, व्यक्तिगत दोष आहे ते मला परत करायचे. पण आता एवढं बोललोय, पण आता जी 5 मिनिटं मी शिल्लक ठेवली ना ती खूप महत्वाची आहे. कीर्तन झालंय सर, पण 2 मिनिटात मी भांडण लावून जाऊ शकतो. किती मिनिटात? 2 मिनिटात. आता भांडण लावणं सोपं झालंय. कसं माहितीये, एका गल्लीत एका गावात राहणाऱ्या 18 पगड जातीचे मी रोज बोलतो विक्रम रोज 5 मिनिटं बोलतो. एकत्र राहणारे कोणा बीर द्यायचा, प्रवचन करायचं, परत आवाज नॉर्मल लाईन नाही ठेवायचं, थोडं नॉर्मल जायचं. गोडे आपलं फिल्टरायझेशन गोडे काय अर्थ नाही, पण जे पाहिजे ते सवय झाली. आता पहिले एमपीओ जमत होत, आता मॉडर्न का विभागल्या गेली, माणसं वाटल्या गेली, दूर झाली, आपल्यातून दूर झाली. त्याचे पडसाद आता परमार्थ ते उमटायला आपल्याकडे कमी, पण खाली मराठवाड्यात जर गेले ना साप्त्यात देखील जातीवाद आलाय. कशात? परमार्थात देखील काय आलाय? जातीवाद आला. याही पलीकडे जाऊ का आपलेपणा विसर, आपल्याला संकट त्रास बाधा आपल्यापासून कोणापासून त्या दिवसालाही बोलतो आजही बोलताय काय कशा बोलताय माहिती का? जग सुधारलंय असं म्हणणं आहे, परंतु उणीव अर्थाची नाही, उणीव राहणीमानाची नाही, टंचाई ह्या जीवाला नाही, पण स्वैराचार इतका वाढलाय, दिशाहीनता इतकी झाली. प्रत्येकाच्या खिशाला मोबाईल, व्हॉट्सअप खोला, फेसबुक खोला, इंस्टाग्राम खोला, युट्यूब खोला,